नीट पेपर फुटीमुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आलं। विद्यार्थ्यांच्या आत्महत्या नसून त्या अधिकृत खून असल्याची टीकाही अमित ठाकरेंकडून करण्यात आलेली आहे। एनटीएच्या कारभारावर त्यांनी ही टीका केलेली आहे। पेपर फुटीतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। अमित ठाकरेंनी काय पोस्ट केलेली आहे या संदर्भात पाहूया। नीटची परीक्षा रद्द झाल्याच्या धक्क्यातून राजस्थान, दिल्ली, गोवा, उत्तर प्रदेश अशा राज्यांमधून प्रामाणिक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आपलं आयुष्य संपवलं। या आत्महत्या नाही तर या सिस्टीमने केलेला अधिकृत खून आहे। वर्षानुवर्षे डोळ्यात तेल घालून दिवस रात्र एक करून अभ्यास करायचा, आई वडिलांनी शेतजमीन विकून किंवा कर्ज काढून क्लासेसची फी भरायची आणि परीक्षेच्या दिवशी या शिक्षण माफियांच्या मेहरबानीमुळे पेपर फुटतो आणि त्यावर उपाय काय तर परीक्षा रद्द। या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे जेव्हा आपल्या महाराष्ट्राशी जोडले जातात तेव्हा खरंच लाज वाटते। सीबीआय तपासातून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे। लातूरचे मूळ रहिवासी असलेले आणि चक्क एनटीएच्या पेपर सेटिंग पॅनलमध्ये समाविष्ट असलेले प्राध्यापक पीव्ही कुलकर्णी यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे। एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात आपल्या राहत्या घरी विशेष कोचिंगच्या नावाखाली त्यांनी मूळ प्रश्नपत्रिका आणि उत्तरं कोट्यवधी रुपयांना विकली। पुण्यातून सुरू झालेलं हे रॅकेट नाशिक, अहिल्यानगर, जयपूर ते थेट हरियाणामधील गुरुग्राम पर्यंत पसरले। 15 ते 20 लाखांना एक पेपर विकला गेला। म्हणजेच ज्यांच्याकडे पैसा आहे ते डॉक्टर बनणार आणि जो प्रामाणिकपणे 650 गुण मिळवण्याची क्षमता ठेवतो त्यांना आत्महत्येचा मार्ग निवडायचा। अशी फेसबुक पोस्ट अमित ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि अमित ठाकरे यांनी एनटीएच्या कारभारावर ही टीका केलेली आहे। विद्यार्थ्यांच्या आत्महत्या नसून अधिकृत खून आहेत अशी टीका अमित ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। त्यांनी फेसबुक पोस्टवर आपलं मत व्यक्त केलेलं आहे। पुढे काय म्हणतात अमित ठाकरे पाहूयात। या शिक्षण माफियांच्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची हिंमत नाहीये का या सरकारमध्ये? केवळ परीक्षा रद्द करून आणि नवीन तारीख देऊन विद्यार्थ्यांचा मनस्ताप कमी होत नसतो। या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर आणि दलालांवर अशी कठोर कारवाई झाली पाहिजे की पुन्हा कोणाचेही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचं धाडस होणार नाही।